नमस्कार, मी सानिया चौधरी. म्हणजे शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतली तुमची सगळ्यांची लाडकी सरगम. इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहिलं गिफ्ट आय थिंक एक माईक मी घेतलेला. मला आठवणीतला मी सांगते, तसा मी पाहिला असेल, पण मी दिलवाले दुल्हनिया बघितलेला, कारण तो परत एकदा थिएटरमध्ये लागलेला आणि मी ताई आणि मावशी बरोबर गेलेले. सो तो मला आठवणीतला पहिला. मी नाही गेले. पहिल्या नाईट आऊटची मजेशीर गोष्ट आहे. मी शाळेत असताना पहिल्या नाईट आऊटला गेलेले आणि पप्पाला फोन केलेला रात्री 2 वाजता वगैरे, की नाही मला घरी यायचं आहे असं म्हणून मी ते नाईट आऊटला घरी आले परत. सो अनेक आहेत, कुठला सांगू? पण आय थिंक मी लॉकडाऊनमध्ये खूप बेकिंग करत होते. सो असे माझे अनेक केक्समध्येच कच्चे असेल किंवा एक केक मला आठवतोय खूप कडक झालेला. मी कुठल्यातरी मित्रासाठी बर्थडेसाठी करू आणि आपण तेव्हा तो पाठवायचो ना, असं लॉकडाऊन असल्यामुळे. सो एक खूप कडक झालेला. मग मी त्याला ब्राउनी म्हणून खपवला. सो फसलेला पदार्थही मी नीट करून तो ब्राउनी म्हणून खपवून, की हां ब्राउनी केले रे, थोडी कडकच असते. त्याच्याबरोबर व्हॅनिला आईस्क्रीमही पाठवलं, पण तो खरं फसलेला नाही. खरं तर म्हणजे मला ॲक्टर्स खूप आवडतात, ते बॉलिवूड असो किंवा मराठी असो, पण क्रश नाही. लेटर हो आलंय. मार कधी खाल्लाय? खरं तर नाही. म्हणजे मी खूप लाडवलेली आहे. आय डोंट थिंक मी मार खाल्ला असेल. पण येस, एका बाबतीत नक्कीच गॅरंटीड खाल्ला असेल. मॅथ्सच्या बाबतीत. म्हणजे मला आठवतंय, पप्पा मला मॅथ्स शिकवायचा. म्हणजे लहानपणापासूनच 4थी, 5वी, 6वी, 7वी वगैरे. आणि तो COEPचा तो टॉपर मॅथ्सचा. आणि मला अजिबात यायचं नाही. आणि त्याचं असं व्हायचं, की यार तुला पाढे तोंडपाठ कसे नाही आहेत? यावरनं पाढे तोंडपाठ का नाही? यावरनं मी बाबांचा मार खाल्लेला आहे. आय थिंक हाच. म्हणजे मी घेतलेला हा पहिला माझा आयफोन. हो, पण मी तेव्हा कॉलेजमध्ये होते. ऑफकोर्स आपण या इंडस्ट्रीत काम करतो. रिजेक्शन तर येत राहतात. पण हो, आठवणीतला आहे माझं एक, की मला असं वाटलेलं, की नाही असं होतं ना, की आपल्याला वाटतं, की नाही आपण आपल्याकडनं 200% दिलंय आणि हे काम आपल्यालाच आहे. आणि ते जेव्हा वर्कआउट नाही होत, तेव्हा असं वाटतं, की अरे. सो ते एक रिजेक्शन मला आठवतंय. जेव्हा माझ्या पहिल्या मालिकेचा सांगतो आहेस काचा प्रोमो आम्ही बघितला, कारण ती लीड असलेली माझी पहिली मालिका. सो त्याचा प्रोमो जेव्हा टीव्हीवरती लागला तेव्हा खूपच आनंद झालेला. आणि दुसरं म्हणजे दार उघड बयेचं टायटल सॉन्ग जेव्हा मी शूट केलं, तेव्हा मला खूप असं स्वतःलाच वाटत होतं, की यार छान वाटतंय ते टायटल सॉन्ग शूट करताना. तेव्हा खरं तर मी म्हणजे ॲक्टिंगमध्ये काही केलंच नव्हतं. मी मी अँकरिंग केलेलं सक्षम कुलकर्णीबरोबर. आणि ते माझं पहिलंच असं काम होतं, कारण मी रिप्लेसमेंट करत होते कोणाची तरी. त्यामुळे माझं असं काही खरं नव्हतं तिथे. आणि तिथे बॅकस्टेज लोकं मला आलेली ऑटोग्राफ विचारायला. आणि तेव्हा मला असं वाटलं, की अरे खूप छान आहे, कारण मी म्हणजे एवढं काहीच काम केलेलं नव्हतं. पहिलं काम होतं. तर तिथे लोकांनी माझा असं ऑटोग्राफ वगैरे घेतलेला छोट्या मुलांनी. थँक्यू. मला खूप मजा आली हे माय फर्स्ट गेम खेळायला. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.